पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मेघा इंजिनिअरिंगची फसवेगिरी, शेतकरी करणार उद्या आत्मदहन। पेन तालुक्यातील बलवली गावातील शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा ठाम निर्णय घेतलाय। मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने केलेल्या जलबोगद्यामुळे बोगद्यातील पाणी नाल्यात सोडले जात असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतात पीक घेता येत नाही, ढोरांना पाणी पाजता येत नाही, तसेच विहिरी कोरड्या पडल्या आहेत। मोठ्या प्रमाणात पाणी या जलबोगद्यातून नाल्यांमध्ये सोडले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। कंपनीने यापूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत ते पूर्ण झालेले नाही। त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून उद्या सुमारे 200 शेतकरी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे। मागील 2 दिवसात तहसीलदारांच्या दालनात तसेच प्रांताधिकारी कार्यालयात बैठका झाल्या, त्यावेळी शेतकऱ्यांनी कंपनी बंद करण्याची मागणी केली। या प्रकल्पामुळे संपूर्ण पंचक्रोशीतले भूजल आटत असून बाहेर सोडले जाणारे पाणी दूषित असल्याने पिण्यायोग्य नाही, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी प्रचंड संतप्त झाले असून आत्मदहनाचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। पेन तालुक्यातील बलवली या ठिकाणी शेतकऱ्यांचा उद्याला आत्मदहनाचा इशारा आहे। तहसीलदार कार्यालयामध्ये मेघा इंजिनिअरच्या ज्या कामामुळे जलबोगद्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। ह्या पंचक्रोशीमध्ये शेती गेली, शेतीवर पिकणारे भाजीपाला असतील, त्यांच्या काही जी उपजीविका होती त्यासुद्धा नष्ट झाल्या। विहिरींचं पाणी आटलं, एवढ्या प्रमाणात आटलं की त्या बोगद्यामुळं स्तोत्र एवढा वाढला की दर 2 मिनिटाला 5 ते 7 हजार लिटर पाणी त्या बोगद्यातून बाहेर काढलं जाते। उद्या ह्या बलवली गावाच्या पंचक्रोशी लोकांचं आत्मदहन आहे। पेन तहसीलदार येत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। दादा, हा नेमका जो विषय होता तो नेमका काय आहे आणि कशा पद्धतीने आपण उद्या तुम्ही आत्मदहन करणार आहात? माझं नाव रमेश पाटील। आम्ही ह्यासाठी न्याय मिळण्यासाठी शेतकरी प्रत्येक वेळी आम्ही सामंजस्यपणे या अधिकाऱ्यांशी बोलत असतो आणि बोलत राहिलो, जेणेकरून आम्हाला शेतकऱ्यांना जो काही नुकसान झालं आणि त्यांनी प्रत्यक्ष येऊन आमच्या शेतीवर पाहणी केलेली आहे आणि पंचनामे पण झालेले आहेत। अधिकारी लोक, जे कृषी अधिकारी संबंधित स्टाफ आहे, त्यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांनी मान्य पण केलं की हा नुकसान झालेला आहे। पण यामध्ये काय कुठं बिनसते ते आमच्या अद्याप लक्षात येत नाही। नुकसान झालं आहे, पंचनामे झाले आणि कृषी अधिकारी साहेब तिथे येऊन त्यांनी पाहणी केली आणि बघितले, तरी पण आता अद्यापपर्यंत नुकसान भरपाई तर मिळाली नाहीच। त्यासाठी आम्हाला प्रत्येक वेळी आंदोलन, आणि मी असं पत्रकारांना पण विचारू शकतोय की प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आंदोलन करायला का लागते? जर कृषी अधिकाऱ्याने बघितले असेल शेतीचं नुकसान झालं आहे तर साहजिकच आहे, साधी गोष्ट आहे, त्याने ते नुकसान जर होत असेल आणि शासन देतोय, नेहमी शासन देतोय, एखादा नुकसान झाला, आपत्ती आली तर त्या आपत्तीचं नुकसान भरपाई शासन देतोय। आणि ही जर सिडकोच्या अंडरमध्ये मेगा इंडस्ट्रीज आहे साहेब, ती त्यांनी तो 300 फूट खालून जो कॅनलचा काम चालू केलेला आहे, त्यामुळं त्याचा दूषित पाणी काही कारणास्तव बोरिंग होत असेल, केमिकलचा पाणी त्या मिक्स होत असेल, तो नदी सोडला आहे आणि त्याचा परिणाम जर आमच्या शेतीला होत असेल तर आम्हाला आंदोलन करायची गरज नाही। जर कृषी अधिकाऱ्यांनी ते मान्य केलं, त्याची पाण्याची स्तोत्रता बघितली आणि सांगितलं की याची पाण्याची जी क्वालिटी आहे ती लो झालेली आहे आणि ते शेतीला नाश करतात, आमच्याजवळ आणि कृषी अधिकाऱ्यांजवळ त्या प्रकारे फोटो आहेत, व्हिडिओ क्लिप आहेत, ते त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि ह्याच्यासाठी पत्रकार साहेब माझी विनंती आहे, जर प्रत्येक वेळी आपल्याला शेतकऱ्याला आंदोलन करावं लागत असेल तर आम्ही काय करावं? शेतकऱ्यांचं खूप मोठा राग आहे ह्या प्रकल्पाबद्दल। प्रकल्प हवा आहे, नको असं नाही, परंतु शेतकऱ्यांचं जर एवढं मोठ्या प्रमाणात जर नुकसान होत असेल तर कुठंतरी ह्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते। मागील काही काळामध्ये, 2 दिवसामध्ये प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सुद्धा बेळवड्याचे ग्रामचे लोक आले होते, त्यांनीसुद्धा चांगल्या पद्धतीने मोठा उठाव केला होता आणि त्याला ती मान्यता दिली होती। 5 दिवसामध्ये त्यांचं जे काय आहे ते भरपाई करणार होते, परंतु बलवली गावाला शब्द दिला असून त्यांचं उपोषण झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, अजूनपर्यंत त्यांना काही भरपाई मिळालेली नाही आहे। जर ही भरपाई मिळाली असती तर उद्या त्यांचं ते आत्मदहनाचा जो इशारा होता ते आत्मदहन केलं नसतं। 200 शेतकरी उद्या तहसील कार्यालय इथे येणार आहेत आत्मदहन करण्यासाठी। मी रायगड जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।